नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण एक ड्रेस कट करणार आहोत। बघा, वरचा टॉप आहे। टॉप कट करण्यासाठी बघा मी साईज जी आहे ना ती 38 साईजचं ही टॉप आहे। तर आधी आपल्याला ही मटेरियल आहे पॉलिस्टर मध्ये येतो आणि पॉलिस्टरचा ड्रेस कट करण्यामध्ये खूपच अवघड असतो, कारण तिच्यात मार्किंगच करता येत नाही। तर चला मग हिला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यावरती मी मार्किंग करून दाखवते। बघा, जे आपलं साईज आहे ती 38 साईज आहे आणि तिची जी लांबी आहे ती लांबी आपली ही 37 इंच आहे। तर चला मग आता सुरुवात करू या व्हिडिओला। बघा, ही 4 फोल्ड केलेला आहे मी, तुम्ही बघू शकता। जिथून फोल्ड झालेला आहे म्हणजे जिकडे उघडे आहे ती साइड आपल्या बाजूच्या साइडला ठेवायचं आणि आपल्या साइडला जी बंद साईज आहे ना ती बंद कपडा आपल्याकडे ठेवायचा। आता आपण मार्किंग घालून घेऊयात। बघा, इथे मी जे गळा आहे ना, गळा 2.5 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता, पण जर तुमचं डीप नेक असेल तर डीप नेकला तुम्ही 2.5 इंच पेक्षा कमी ठेवू शकता। तर आधी मी हिची लांबी काढून घेते। बघा, लांबी हिची 37 इंच आहे, तर मी 1.5 इंच वाढवलेलं आहे। खालून 1 इंच फोल्ड करण्यामध्ये आणि वरती शोल्डर अर्धा इंच फोल्ड शिवण्यामध्ये येतो। तर बघा, इथे जी गळा आहे ती मी 2.5 इंचाचं घेतलेला आहे। तर गळ्याची आधी लांबी मोजून घेतली मी। 7 इंच गळ्याची लांबी येत होती, तर आता आपल्याला 7 इंच घ्यायचं नाही, कारण क्रॉसमध्ये 7 इंच येतो, पण असं जर उभं केलं तरी आपलं ती 6 इंच येतो। तर मी इथं 6 इंचाचा गळा घेतलेला आहे। 2.5 इंच पसर आणि तिची जी गळ्याची लांबी आहे ती मी इथे 6 इंच घेतलेली आहे। आणि जी समोरचा गळा आहे ना ते आपल्याला थोडंसं पान गळ्यासारखं शेप द्यायचं आहे, म्हणजे तिला तुम्ही स्टार गळा सुद्धा म्हणू शकता। तर बघा, मी तुम्हाला दाखवते इथे गळ्याचं। व खालून आपल्याला 1.5 इंचावरती एक टिक केलं आणि 1.5 इंचावरून आपल्याला एक क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची। बघा, एकदम छान असा हा गळा बसतो। हा ट्रेंडिंगमध्ये गळा चाललेला आहे आणि खूप सोपं पण आहे हे शिवण्यामध्ये आणि खूप छान असं व्यवस्थित बसतो गळ्याला। आता जे मोंडा आहे ना, शोल्डर मी घेतलेला आहे इथं 3.5 इंचाचा घेतलेला आहे। ते शिवून आपल्याला बरोबर 3 इंचाचा येतो। बघा, मी गळा सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते। 7 इंचाचा गळा येत होतं, तर बरोबर 7 इंचाचा आलेला आहे। आता इथे आपल्याला जसं तुम्ही लाईन मारलेत ना त्या लाईनवरूनच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। तर आता जी मोंडा आहे, मोंडा इथे मी 6 इंचाचा घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही 3.5 इंच शोल्डर आणि मोंडा मी इथे 6.5 इंचाचा घेतलेला आहे। आता मोंड्याला शेप देण्यासाठी जी 6.5 आहे ना तिचं अर्ध करायचं। 6.5चा अर्ध ही 3.25 येतो, तर 3.25 बरोबर घ्यायचं आणि तिथून मोंड्याचा शेप द्यायला सुरुवात करायची। वरती जेवढं घेतलेलं आहे ना 2.5 इंच गळ्यात 3.5 इंचाचा शोल्डर 6 इंच झालेला आहे। खाली सुद्धा आपल्याला 6 इंच आलेलं का नाही ते एकदा चेक करायचं, कारण कुठे कमी किंवा जास्त होऊ शकतो। आता जे आपलं मोंडा आहे ना, मोंड्याचं मी निम्म घेतलं, 3.25 इंच झालेला आहे। 3.25 इंचापासून आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर इथे मी 1.5 इंचावरून 1.5 इंच घेतलेला आहे। 1.5 इंच ही मागच्या बाजूचं येईल आणि समोरच्या बाजूचं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। तर 1 इंच घेतलं की झोळ येणार नाही। जर तुम्ही 1 इंच पेक्षा जास्त घेतलं तर बरोबर झोळ येतो। तर आता जे आपलं 38 इंच होतं, 38 इंचाचा आपल्याला 4 भाग करायचं, तर इथे आपल्याला 9.5 इंच येतो। तर 9.5 वरती मी एक टिक मारून घेतलेला आहे आणि आता मोंड्यावरचा शेप दिलेला आहे। आधी मागच्या मोंड्याचा शेप द्यायचा आणि परत मग समोरच्या मोंड्याचा शेप दिलेला आहे। बघा, जसं मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा शेप द्यायचा आहे। इथे तुम्ही मार्जिन 2 इंच किंवा मग 1.5 इंच ठेवू शकता। मी इथे 2-2 इंच माया ठेवलेला आहे, किंवा जास्त तुमच्या हिशोबावर तुम्ही ठेवू शकता। तर आता जे आपलं पोटाचा भाग आहे, पोट आपलं तिथे 36 इंचाचं होतं, तर तिथे बघा मी 9 इंचावरती टिक केलेला आहे। आणि जे कमरेचा भाग आहे, कमरा इथं 41 इंच होती, तर मी इथे 10.25 इंचावरती एक टिक मारून घेतलेला आहे। आता जे आपलं मोंड्यापासून खाली जी चॉक येते ते चॉक आपल्याला 14 इंचावरती ठेवायचे। बरोबर मी अगदी 14 इंचावरती एक टिक मारून घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला एक स्ट्रेट लाईनमध्ये ठेवायचा आहे। तर बघा, तिथं जिथं आपल्या चॉक येते ना तिथे आपल्याला फक्त 1 इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि पोट आणि जिथं मोंड्या आहे मोंड्यापाशी आपल्याला 2 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे। आणि चॉक घेण्यासाठी आपल्याला 1 इंचाचं मार्जिन ठेवावं लागेल। जर तुम्ही जास्त ठेवलं तर आपल्याला जी चॉक मारताना खूप अवघड होतं आणि चॉक जे आहेत ते खूप मोठे मोठे होतात, त्यामुळे इथे आपल्याला 1 इंच फोल्ड करण्यासाठी ठेवायचं आहे। तर बघा, तुम्ही ह्याच पद्धतीने ठेवा मार्जिन, मी तुम्हाला दाखवतच आहे। बरोबर 1 इंचावरती मी ठेवलेलं आहे। आता जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावर बरोबर लाईन मारून घ्यायची। आता जी एक्स्ट्राचा कपडा आहे तिला आपल्याला कट करून काढायचा आहे। आता खालचे जी आपल्याला चॉक मारायचे आहेत ना ती आता आपल्याला खाली जी दामन आहे ना, दामन आपल्याला 24 इंचाचं ठेवायचं आहे। तर तुम्हाला मी मेजरमेंट करून दाखवते। 24चं आपल्याला इथं अर्ध करायचं आहे, तर 24चा अर्ध बरोबर 12 इंच येतो। तर आधी मी जी आपल्याला पट्टी चॉक मारायची आहे बघा, तिथून बरोबर मी चॉकपासून खाली घेतलेलं आहे, कारण तिथं आपल्याला फोल्ड करायचं आहे। आणि जे आता दामन आहे ते 24 इंचाचं होतं, तर तिचं निम्म केलं 12 इंच आलेलं आहे। 12 इंचवरती मी टिक केलं आणि 1 इंच तिला फोल्ड करण्यासाठी असं मी बरोबर 13 इंचाचं घेतलेलं आहे। 13 इंच एकदम बरोबर होऊन जातो।
तर आता तिची सुद्धा मी टिक मारून घेतलेला आहे। तर बघू शकता आता आपल्याला हे कट करून काढायचं आहे। मी जी लांबी होती लांबीमध्ये सुद्धा 1.5 इंच मार्जिन ठेवलं होतं, कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी आणि अर्धा इंच आपल्याला खालून दामनला फोल्ड करण्यासाठी। तर सगळ्यात आधी आपल्याला हिचं जे मोंडा आहे मोंडा कट करून घ्यायचा आहे, गळा परत कट करायचा आहे, कारण समोरचा आणि मागचा गळा आपल्याला वेगळं कट करायचा आहे। मोंड्या आधी सगळ्यात आधी मागचं कट केलं की परत आपल्याला 2 भाग करायचं आणि समोरचं वेगळं आणि मागचं वेगळं करायचं। आता जिथं माया ठेवलेला आहे बघा, मी मायापासून बरोबर कट करते। मी 2-2 इंचाचं माया ठेवलं होतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता। कपडा कट करताना जी आहे ना आपलं कटिंग केलेलं ती एकदम फोल्ड करूनच घ्यायचं। जर तुम्ही विदाऊट फोल्ड करता कट केलं तर कमी किंवा जास्त होतं किंवा मग कपडा जी आहे ती क्रॉसमध्ये कट होतो। त्यासाठी एकदम बरोबर तिला फोल्ड करतच कट करा, जेणेकरून की आपल्याला कट करण्यामध्ये कुठे गुढी येणार नाही। आता जिथं आपल्याला चॉक मारायचा आहे तिथं एकच मारून घेतलेला आहे मी। आता ही इथं समोरचा भाग आणि मागचा भाग वेगळा करून घ्यायचं। समोरचा भागच आपल्याला डीप कटिंग करून घ्यायची आहे मोंड्याची। तर बघू शकता आधी मी डीप कटिंग मोंड्याची करून घेत आहे। इथे आपल्याला अर्धा इंचा गॅप ठेवल्याने मोंड्यामध्ये आपल्याला गुढी येणार नाही। तर इथे मी कट करून घेतलेला आहे आणि जिथून सिलाई मारायची आहे आपल्याला तिथं मी एकच मारून घेतलेला आहे, बरोबर तिच्यावरून आपली फिटिंगची सिलाई होऊन जाईल। आता गळा सुद्धा मी पान गळ्यासारखंच आहे, पण ती स्टार गळा म्हणतात। तुमच्याकडे या गळ्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा। तर बघा गळा जिथून मी मार्जिन टाकलं होतं तिथूनच बरोबर मी कट करून घेत आहे आणि तुम्हाला मी उकलून सुद्धा दाखवते की गळा कशा पद्धतीचा आपला झालेला आहे। बघू शकता ही पानगळा एकदम ट्रेंडिंगमध्ये चाललाय स्टार गळा। तर आता ही झालेला आहे आपलं पुढचं भाग। आता आपल्याला मागचा भागचा गळा कट करायचा आहे, कारण आपण मोंडा तर आधीच कट केलं होतं। तर आता फक्त गळा कट करायचा आहे। तर गळ्याला आधी मार्जिन टाकून घ्यायचं, कारण तिथं आपण मार्जिन टाकलेलं नव्हतं। तर इथं 2.5 इंचाचं गळा घ्यायचं। आता जी गळ्याची रुंदी आहे ना ती आपल्याला इथे 5 इंचाची घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता। बघू शकता इथे जी गळ्याची रुंदी आहे मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि तिची जी लांबी आहे ती मी इथे 5 इंच घेतलेली आहे। इथे डीप नेक केलेलं नाही, ही नॉर्मल गळा आहे। हिच्यासाठी बघा मी शोल्डरला 1.5 इंचाचं ठेवलेलं आहे। जर तुमचं डीप नेक असेल तर तिथे तुम्हाला 1 इंचावर मोंडाचा शेप द्यावा लागेल। त्यासाठी ते डीप नेकचं तुम्ही लक्ष ठेवूनच मोंडा कट करत जावा। तुमचा गळा जर पाठीमागचा 10 इंच 7 इंच 8 इंच जर असेल तर मोंडा कट करताना तुम्हाला तिथे 1 इंच किंवा मग 1.25 इंच घ्यावं लागेल। इथे ही गळा लहान होतं त्यासाठी मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे। तर बघू शकता आता आपलं ड्रेसचं कटिंग झालेलं आहे। आता फक्त आपल्याला स्लीवची कट करायचे आहेत। बघू शकता स्लीवची जी लांबी आहे ती 17.5 इंच आहे। तर मी बरोबर 17.5चं 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि 19 इंच केलेला आहे। अर्धा इंच आपल्याला वरती शोल्डरला जोडण्यासाठी बाही आणि जी खाली आपल्याला फोल्ड करण्यासाठी 1 इंच ठेवलेला आहे। बरोबर इथं मी 19 इंच वरती टिक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता 19चं जी आपलं मनगटाचं भाग आहे ते आपल्याला तिथे 5 इंचाचं घ्यायचं आहे। बघा मी 5 इंचावरती एक टिक केलं आणि तिथे मी 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे। आपल्याला जे छातीचा भाग होता तिथे आपण 2 इंचाचं मार्जिन ठेवलं, पण स्लीव्जला 1 इंचाचं मार्जिन बस होऊन जातं आपलं। तर बघा इथे मी 5 इंच जी साईज होती ती घेतलं आणि तिचं जे आता आपल्याला 19 इंच होतं जिथून आपलं मोंडा जोडतात तिथून बघा मी 3.5 इंचावरती खाली एक लाईन मारून घेतली आणि हिचं जे भाग होतं ते 8 इंचाचं होतं, तर मी 8 इंचावरती टिक मारून घेतलेलं आहे। आता आपण आपल्या हिशोबाने कमी किंवा जास्त माया ठेवू शकता। आता मी 1 इंचावरती माया ठेवलं होतं, बरोबर मी 1 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतली, तुम्ही बघू शकता मायासहित मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला स्लीवचं शेप देऊन घ्यायचं आहे। बघा मला याच्या व्हिडिओमध्ये बरोबर रेकॉर्ड करता आलं नाही, शूट करताच आलं नाही, मी बघितलंच नाही, बरोबर आलंय वाटलं। त्यासाठी एक दिवस मी नक्की कसं मचकट वगैरे करायचं हे स्लीवचं ते डीपमध्ये एक दिवस मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे। त्यासाठी आता फक्त कटिंग तुम्ही बघू शकता ह्याच्यात। तर बघा आधी मी एकदा आणि एकदा चेक करून घेते की कमी किंवा जास्त होऊ नये स्लीव्ज म्हणून, मग त्याच्यानंतरच कट करून घेत आहे। तर तुम्हाला जेवढं तुम्ही चेक करचाल तेवढं तुमचे जे स्लीव्ज आहेत ते किंवा मग कटिंग तुमची एकदम परफेक्ट होणार आहे। तर 1-2दा तुम्ही बघत जा, बघायला काहीच नाही, पण कमी किंवा जास्त होऊ नये फक्त एवढं लक्षात ठेवायचं। आता जिथून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे तिथे बघा मी एकच मारून घेतलं, जिथून आपल्याला आता सिलाई मारून घ्यायची तिथे सुद्धा मी एकच मारून घेतलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।